खासदार विशाल पाटील यांच्याकडून आरोग्य यंत्रणेची झाडाझडती. सांगली सिव्हिलमध्ये जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना झापले. खासदार विशाल पाटील यांच्याकडून आरोग्य यंत्रणेची झाडाझडती. अधिष्ठाता सिव्हिल सर्जन यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचा घेतला समाचार. खासदारांनी सुनावले खडे बोल. सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रश्नांबाबत आज खासदार विशाल पाटील यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे अधिष्ठाता सिव्हिल सर्जन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत संभाव्य कोरोना परिस्थिती, पूरपरिस्थिती आणि 7 रोगांबद्दल रुग्णालय व्यवस्थापनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि पुढची तयारीचा आढावा विशाल पाटील यांनी घेतला. यावेळी शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय चिठ्ठ्या बाहेर जात असल्याच्या तक्रारीनुसार खासदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. तर रुग्णालय आवारातील स्वच्छता तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ यांच्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणारी वागणूक याबाबत सुधारणा करा असे सुनावत विशाल पाटील यांनी झोपी केलेल्या वैद्यकीय यंत्रणेची झाडाझडती घेतली. खासदार विशाल पाटील यांनी रुग्णालय आवारात जात स्वच्छता आणि अन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या अस्वच्छता आणि इतर गैरसोयीबद्दल खासदार विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त करत रुग्णालय आवारात कोणत्या प्रकारची अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम विशाल पाटील यांनी वैद्यकीय यंत्रणेला दिला आहे. तर आता परत ते वस्तू ज्या काही वस्तू त्या कुठे गेलेत आणि परत महापालिकेत तयारी आहे का समजा कोरोना जर आला परत? हे मागच्या वेळेला महापालिकेने कुठे कुठे सेंटर जे उभे केलेले, ज्यांना परवानगी गेलेली, बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या अंडर त्यांनी काही लोकांना परवानग्याही दिल्या होत्या, त्या सर्व लोकांची चर्चा करायचं काम महापालिका आता करणार आहे. सध्या तरी तशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत. सध्या डेडिकेटेड त्यांनी त्या ठिकाणी सेंटर केलेले आहेत. तिथं एकही पेशंट सध्या तरी ॲडमिट नाही. मग आता तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सेंटर उघडण्याचं काम करता येईल. कुठे कुठे मागच्या वेळेला सेंटर उघडण्यात आले त्या लोकांना संपर्क साधून तुम्ही ह्यावेळी उपलब्ध करून देणार आहे का? तुमच्याकडे ऑप्शनची आहे का? ते पण आपण त्यात चौकशी करतो. नवीन क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट वगैरे मंजूर झालेले आहेत. त्या ठिकाणी पुढचं काम सुरू झालेलं आहे. तिथं आता परत कोविड सेंटर उघडता येणार नाही, पण पर्यायी जागा भरपूर उपलब्ध आहेत आणि ती परिस्थितीच मागच्या निर्माण होणार नाही. कारण हर्ड इम्युनिटी आलेली आहे. हा जो येणारा कोविडचा रोग आहे तो नवीन नाही, तो आता आणि रेग्युलर आपला इन्फ्लुएन्झासारखा आलेला आहे आणि म्हणून तशी काही भीतीचं वातावरण वाटत नाही. तरीसुद्धा कुठला व्हेरियंट आहे, त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग काय असते, त्याला पुण्याला NIVची जी लॅब आहे तिथं पाठवून चौकशी केली जाईल. कुठेही असं आढळलं की नवीन एखादा व्हेरियंट डेव्हलप झाला आहे आणि तो इम्युनिटी तोडून पुढे वाढत असेल तर लगेच त्याच्यावर चौकशी केली जाईल. मुंबईत काय चाललं आहे ह्याच्या टचमध्ये राहण्यासाठी आम्ही सिव्हिल सर्जन साहेबांना आणि डीन साहेबांना सांगितलेलं आहे, महापालिकेसोबत राहणार आहे की मुंबईत काय चाललं आहे, तिथं पेशंटची काय परिस्थिती, तिथंसुद्धा पेशंटची काय परिस्थिती बिघडलेली कुठे दिसत नाही. जिथं कोमॉर्बिड पेशंट आहेत ते काय नेहमी सर्दी खोकल्यातसुद्धा निमोनियाचा त्रास त्यांना होऊ शकतो आणि तिथंच थोडा त्रास आहे, पण सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून आजची आपण बैठक घेतली. मिरज सिव्हिलला राज्याचं पहिलं कोविड हॉस्पिटल बनवलं होतं शासकीय. म्हणून मागच्या वेळी महाराष्ट्र शासनाने सुद्धा MJPGAच्या अंडर, उद्धवजी ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री, MJPGAच्या अंडर करोनाची ट्रीटमेंट देण्यासाठी खाजगी दवाखान्यानं रजिस्ट्रेशन करून त्यांना पर डे जवळजवळ 2,000 रुपये पेशंटना शासनामार्फत द्यायचं नियोजन त्यावेळी केलेलं आणि ते आजही लागू आहेच. आणि त्यामुळे सध्या तरी खाजगी दवाखान्यात तुम्ही जात असलात तर आणि तुमचा पिवळा रेशन कार्ड असला, BPL असला तर तुम्हाला ही सगळ्या योजना लागू आहेतच. शासकीय रुग्णालयात आला तर तिथं सध्या तरी पुरेसा बेडची उपलब्धता पुरेशी आहे. त्यामुळे तुम्हाला खाजगीतच जायला लागेल असं नाही. ह्या वेळेला जर तशी परिस्थिती निर्माण झाली की शासकीय रुग्णालयापेक्षा जास्त खाजगीत आपल्याला पेशंट वर्क करायला लागत असतील तर ते किती पेशंटकडनं पैसे घ्यायचे, त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठले कुठले औषधं वापरायची आणि औषधं वापरत असताना काय प्रोटोकॉल वापरायचे ह्याच्याबद्दल एक वेगळी मीटिंग खाजगींची आपण त्यावेळेला घेऊन त्यांना आपण नियमावली लावून देऊ, जेणेकरून ते अतिरिक्त रक्कम पेशंटकडनं घेऊ नयेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.